द्विस्पृकः सर्वदृग्व्यासः वाचस्पतिर्योनिजः त्रिसामा सामगः. 571 दिविस्पृकः. दिवः म्हणजे स्वर्ग आकाश, स्पर्शनात त्याला स्पर्श करतो तो दिविस्पृकः. जो अत्युच्च आहे, फार उच्च आहे, आकाशाला जो स्पर्श करतो तो दिविस्पृकः. ओम दिविस्पृशे नमः. 572 सर्वदृक्व्यासः. सर्वदृशां सर्वज्ञानानां ज्ञानाचे सर्व प्रकार मार्ग विस्तारकृत स्पष्ट विशद विवरण जो करतो व्यास तेच सर्वदृक्व्यासः. किंवा सर्वाच सादृक्च इति सर्व काही जो जाणतो तो सर्वदृक्. सर्वाकारं ज्ञानं सर्वस्य दृष्टित्वात् वा सर्वदृक्. सर्वदृक् म्हणजे सगळ्या ज्ञान जो जाणतो, आकलन करतो, किंवा त्या ज्ञानाच्या मागची शक्ती जो असतो, किंवा सगळं काही जाणणारा जो डोळा असतो, किंवा त्या डोळ्यामागची जी शक्ती आहे तो सर्वदृक् व्यासः. वेदांचे 4 भाग ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद आणि अथर्ववेद. त्या ऋग्वेदाचे 21 भाग, यजुर्वेदाचे 101 भाग, सामवेदाचे 1000 भाग आणि अथर्व वेदाचे 9 भाग. आणि पुराणं ज्यांनी ऑर्गनाईज केली, संघटित केली असे व्यास म्हणजे ब्रह्मा असे जे ते सर्वदृक् व्यासः. सर्वदर्शी व्यास हा जणू काही विष्णूंचाच अवतार होता असे हे सर्वदृक् व्यास. ओम सर्वदृक् व्यासाय नमः. 573 वाचस्पतिर्योनिजः. वाचः म्हणजे वाणी किंवा बोलणं, विद्या या पतीही बोलण्याचा जो पती आहे तो वाचस्पती. जनन्या न जायते इति जो आईच्या पोटातून जन्मला नाही म्हणजे जो अयोनिज आहे असा. सविशेषणम एकम नाम प्रतिष्ठित अशी विशेषता असणारा म्हणजे जो बोलण्याचा विद्येचा स्वामी आहे आणि ज्याचा जो अयोनिज आहे, ज्याचा जन्म आईच्या पोटातून झाला नाही असा जो तो वाचस्पती अयोनिजः. स्त्रीच्या ठायी जन्म न पावलेला चा वाचेचा स्वामी तो वाचस्पतिर्योनिजः. ओम वाचस्पतये अयोनिजाय नमः. 574 त्रिसामा देवव्रत सम आख्यातेहि म्हणजे देवव्रत म्हणून जे प्रशंसा छंदोद्बद्ध भजन त्रिभी कसलं तर 3 सामभिः म्हणजे सामवेदाचं सामगैहि सामवेद गाणारे स्तुतः ज्याचं स्तुती करतात तो त्रिसामा म्हणजे साम 3 प्रकारच्या सामवेदांच्या साह्याने ज्याची स्तुती केली जाते असा जो तो त्रिसामा. 3 सामगायन करणारा किंवा त्याच्यामार्फत ज्याची स्तुती केली जाते असा तो त्रिसामः. ओम त्रिसाम्ने नमः. 575 सामगः. साम म्हणजे सामवेद की जे छंदोद्बद्ध भजन म्हणा, स्तुती म्हणा, गायती इति हे जे गातात ते सामगः. जे सामवेद गातात, भजन स्तुती पर छंदोद्बद्ध अशी सामवेद जे गातात ते सामगः. ओम सामगाय नमः.